दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. मगाशी हल्ली तर महासाहेबांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्यानी करायची. ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय इथे. त्याच्यामुळं अरे थांब रे थांब, एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून. जरा का बस, जरा मामीचं पण नाव घे. मामी नाराज होती. आता ही मंत्री झाला तरी जॅकेट कधी घातले का? घातले का? मंत्री व्हायच्या आधी असाच होता, मी पण असाच होतो. मंत्री झाल्यावर पण काय, मंत्री झाल्यावर काय शिंग बिंग येतात का? काय नाही. मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, झाकून राहत नाही. अलीकडे क्लिपा मी असंच आहोत, त्या निंबोडीमध्ये असे गाव गोमडी बैठक होती, कॅमेरा नव्हता बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय आता काय तिथं काय करावं, काय धरणार तिच्या आयला माझं वाटोळं झालं. परत कानाला खडाच लावला. कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचं, नीट बोलायचं. तरी म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करणार. अरे तुम्हाला कोण येऊन देणार? अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट. चिपऱ्यावरच वाटले, चिपऱ्यावरच वाटले, चिपऱ्यावरच वाटले. पण मागं 25 वर्ष 92 ते 2017 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तू नको साथ देऊ, तू ग बस. कारण खऱ्या अर्थाने ज्यांना ऐकण्यासाठी आपण इतका वेळ झालाय थांबलोय, सिंहासारखं काळीज आहे, वाघासारखी चाल आहे. आता तू खाली बस. कोण येत आहे? सांगताय 440चा करंट येऊ. तुझ्या घरचा आहे काय करंट? आमचा करंट अजून तू बघितलेला नाहीये. क्या आप और अजय दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको. अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ.